प्राचीन काळी जेव्हा एक सैनिक घरी आला तेव्हा त्याच्या स्वभावामध्ये खूप कठोरता आणि रागीटपणा आला होता। त्याच्या पत्नीला काय करावं काहीच कळत नव्हतं। ती नवऱ्याला खूप भिवून राहत होती, कारण की नवरा कधी रागवेल आणि कधी आक्रमक होईल हे काहीच कळत नव्हतं। त्याच्यासाठी ती शहरातील एका नामांकित साधूकडे गेली आणि त्या साधूला तिचे वैवाहिक आयुष्यामध्ये असणारी अडचण तिने सांगितली। तेव्हा तो साधू महाराज म्हणाला की तुझा नवरा महायुद्धामध्ये त्यानं काही असे भयंकर दृश्य बघितली की त्याच्यामुळे त्याचा स्वभाव आक्रमक आणि रागीट झाला आहे, पण यावर आपल्याला उपाय करता येऊ शकतो। फक्त तुला एका वाघाचा केस आणावा लागेल। तेव्हा ती म्हणाली, अहो पण मी वाघाचा केस कसा आणू? कारण की वाघाचा केस आणण्यासाठी जंगलामध्ये मला जावे लागेल आणि वाघ हा हिंसक प्राणी आहे आणि मी त्याचा केस कसा तोडून आणू शकते? तेव्हा तो साधू महाराज म्हणाला, हे बघ, तुझ्या नवऱ्याला जर तुला बरं करायचं असेल तर तुला हे करावंच लागेल। मग तिलाही कोणत्याही परिस्थितीमध्ये नवऱ्याचा स्वभावात बदल करायचा होता। जसा आधी नवरा होता प्रेमळ स्वभावाचा, तसाच तिचा नवरा तिला बनवायचा होता। मग ती दुसऱ्या दिवशी काही विचार न करता ती जंगलामध्ये गेली आणि तिथे एका गुहेच्या बाहेर तिनं वाघासाठी मांसाचा तुकडा ठेवला आणि ती एका झाडाच्या पाठीमागे लपून बसली। वाघ गुहेबाहेर आला आणि त्यानं तो मांसाचा तुकडा खाल्ला आणि ती रोज महिला त्या वाघासाठी मांसाचा तुकडा घेऊन जाऊ लागली। असं करता करता एक दिवस तो वाघ गुहेच्या बाहेरच बसला होता, त्या महिलेची वाट बघत। ती महिला आली, तिने लांबूनच त्या वाघाला पाहिलं आणि तो मांसाचा तुकडा तिने लांबूनच त्याच्याकडे टाकला आणि त्या वाघानं तिला कोणतीही इजा न करता तो मांसाचा तुकडा खाल्ला। आणि असं करता करता त्या वाघामध्ये आणि त्या महिलेमध्ये खूप चांगली मैत्री झाली आणि त्या मैत्रीचाच फायदा घेत ती महिला एक दिवस त्या वाघाचा केस तिनं तोडून आणला। तो वाघाचा केस तिनं त्या साधू महाराजांकडे दिला आणि त्या साधू महाराजांना ती म्हणाली, हे बघा, मी वाघाचा केस तोडून आणला। तेव्हा ते साधू महाराज म्हणाले, तू एखाद्या वाघाला तू नियंत्रणात आणू शकतेस तर तू तुझ्या नवऱ्याला का आणू शकत नाहीस? तुला तुझ्या नवऱ्याबरोबर प्रेमानं राहायचं आहे, म्हणजे जेव्हा तो आक्रमक रागराग चिडचिड करेल तेव्हा त्याचं उत्तर त्याला प्रेमानंच द्यायचं आहे। आणि तू माझ्यावर विश्वास ठेव, तू नवऱ्याशी प्रेमाने वागशील, जेवढं त्याच्याशी आपुलकी प्रेम दाखवशील तेवढंच तुझा नवऱ्याचा स्वभाव चेंज होणार आहे। कारण की तो जेव्हा रागवतो तेव्हा त्याचं उत्तर तू रागानं दिलंस तर तिथंच तुमची आणखी भांडण होतात आणि त्या भांडणामुळे तो अजून चिडचिड राग तुझा नवरा करतो। नवरा बायकोचं नातं हे तेव्हाच जोडलं जातं जेव्हा एक अग्नी असेल तर दुसरं पाण्याचं रूप घेतलं पाहिजे, म्हणजे एकानं प्रेमानंच त्याला समजावलं पाहिजे, तेव्हाच ते नातं टिकून राहतं। नेहमी लक्षात ठेवा की नवरा बायकोचं नातं हे एक रागीट असतो तर दुसरा स्वभावाने हा शांत असतो, पण एकानं राग जर व्यक्त केला तर दुसऱ्यानं रागानंच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर तिथं जास्त आणखीन भांडणं पेटतात। जर तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल आणि तुमच्या जोडीदाराबरोबर आयुष्यभर जर खुश राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला समजून घ्यावंच लागणार आहे। तो जसा आहे तसंच तुम्हाला त्याच्याशी व्यवहार करावा लागणार आहे। तो जर रागीट असेल तर तुम्हाला त्याच्याशी प्रेमानंच वागायचं आहे, जेणेकरून तुमचं नातं हे जोडलं जाणार आहे आणि नक्कीच तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये सुख आणि आनंद नांदेल। जेव्हा ही गोष्ट त्या साधूने त्या स्त्रीला सांगितलं तेव्हापासून तिथेही तिचा राग कंट्रोल केला आणि ती तिच्या नवऱ्याशी प्रेमानेच वागू लागली आणि याचा प्रभाव तो जसा पहिला होता तसाच त्याचा स्वभाव पुन्हा झाला। मित्रांनो, या कथेतून मला एकच सांगायचं आहे की नवरा बायकोचं नातं हे दिव्य नातं मानलं जातं, ते खूप पवित्र नातं आहे। पण या नात्यामध्ये तुमच्याजवळ समजूतदार विश्वास आणि जोडीदाराविषयी जर तुम्हाला आपुलकी प्रेम असेल, समर्पणाची भावना असेल तरच ते नातं टिकतं। सीता आणि रामाचं नातं आपण नेहमी ऐकत असतो, हे नातं हे जगभरात दिव्य नातं म्हणून ओळखलं जातं। पण कशामुळे? तर कारण की
त्या दोघांमध्ये असणारा विश्वास, प्रेम आणि समर्पणाची भावना याच्यामुळेच ते नातं दिव्य मानलं जातं. तर तुमच्याही आयुष्यामध्ये जर असे काही समस्या असतील तर तुम्ही अशा प्रकारे सोडवू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.